ओम गणपतये नमः. श्री गणेशाय नमः. आज आपण श्री गणेश पंचरत्न स्तोत्र हे काय आहे ते समजून घेऊया. नावच असं आहे की गणेश म्हणजे गणपतीचं हे स्तोत्र आहे. पंचरत्न म्हणजे 5 रत्नांचं हे स्तोत्र आहे. तर ते 5 रत्न नेमके काय आहेत आणि गणपतीबद्दल यात काय वेगळं सांगितलं जात आहे, त्याचं काय वर्णन केलं जात आहे, गुणवर्णन केलं जात आहे, रूपवर्णन केलं जात आहे, लीला वर्णन केलं जात आहे, हे आपल्याला या स्तोत्राचा अर्थ समजून घेण्यातूनच समजून येईल. तर प्रत्येक श्लोक आणि त्यानंतर अर्थ समजून घेऊया. यात खूप असे श्लोक नाही आहेत. आपल्याला पंचरत्न म्हणजे 5च असे महत्त्वाचे श्लोक आहेत आणि एक एक्स्ट्रा 6वा श्लोक आहे या स्तोत्राबद्दलचा. तर 6च श्लोकांचं हे पंचरत्न स्तोत्र आहे. म्हणजे गणपती स्तोत्र जसे 8 श्लोक होते, पण त्यात ते श्लोक जरा छोटे होते, 2 ओळींचे होते. आता हे 4-4 ओळींचे श्लोक आहेत आणि 6 श्लोक आहेत. म्हणजे तसं म्हटलं गेलं तर 4 ओळींचा एक श्लोक, याप्रमाणे 6 श्लोक, 6 चोक 24 ओळींचा एक स्तोत्र आहे हे संस्कृतमध्ये. आणि त्याचा मराठीत जरा विस्तृत अर्थ आपण आहे समजून घेतोय, शब्दशः अर्थ. तर आशा आहे की तुम्हाला पंचरत्न स्तोत्र समजून घेण्यात आनंद होईल. सुरू करूया. पहिला श्लोक आहे. मुदा करात्त मोदकं सदा विमुक्ती साधकं कलाधरावतंसकं विलासी लोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं. हा पहिला श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की ज्याने आनंदाने हातात मोदक घेतला आहे, जो सदा मुक्ती प्राप्त करून देणारा आहे, ज्याने चंद्ररूपी अलंकार धारण केलेला आहे, जो भक्तीत रममाण होणाऱ्यांचे भक्तांचे रक्षण करतो, जो अनाथांचा एकमेव नाथ आहे, म्हणजे अनाथ पोरक्यांचा एकमेव स्वामी आहे, पालनकर्ता आहे, हत्तीचे रूप घेणाऱ्या सिंदूर नावाच्या दैत्याचा, सिंदूर नावाच्या राक्षसाचा, ज्याने हत्तीचं रूप घेतलंय असा तो दैत्य आहे, अशा सिंदूर दैत्याचा ज्याने नाश केला, त्याला नष्ट केलं, त्याला हरवलं, त्याला मारलं, आणि नम्र झालेल्यांचे अमंगल जो ताबडतोब नष्ट करतो, म्हणजे जे त्याच्यासमोर नम्र झालेले आहेत, विनम्र आहेत, त्याला शरण आलेले आहेत, असे जे लोक आहेत, असे जे भक्त आहेत, त्यांचे जे काही अमंगल असेल, दूषित म्हणजे नकारात्मक अशा ऊर्जा त्यांच्या अवतीभोवती आतमध्ये आतबाहेर असतील, विचार असतील किंवा त्यांचे कर्म वाईट असतील, तर ते सर्व काही ताबडतोब नष्ट करतो, त्यांना त्या अमंगलातून सोडवतो. आणि हे सगळं कोण करतं? तर विनायक. अशा त्या विनायकाला, गणपतीला, गणेशाला मी नमस्कार करतो. ज्याने आनंदाने हातात मोदक घेतला आहे, जो सदा मुक्ती प्राप्त करून देणारा आहे, ज्याने चंद्ररूपी अलंकार धारण केला आहे, अशा गणपतीला मी नमस्कार करतो. जो भक्तीत रममाण होणाऱ्यांचे रक्षण करतो, अनाथांचा जो एकमेव नाथ आहे, त्या विनायकाला मी नमस्कार करतो. हत्तीचे रूप घेणाऱ्या सिंदूर दैत्याचा ज्याने नाश केला, त्या गणेशाला मी नमस्कार करतो. नम्र झालेल्यांचे अमंगल जो ताबडतोब नष्ट करतो, त्या विनायकाला मी नमस्कार करतो. आता दुसरा श्लोक आहे. न ते तराति भीकरं नवोदितार्क भास्वरं नमस्सुरारि निर्जरं नताधिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरंतरं. हा आहे दुसरा श्लोक. याचा अर्थ असा आहे की नम्र न होणाऱ्यांना अतिशय भीतिप्रद म्हणजे भिवणारा किंवा ज्याच्यापासून आपल्याला भीती वाटेल असा जे कोणी लोक नम्र होत नाही, त्यांना भीतीदायक वाटतो. कोण? गणपती. भीतिप्रद. नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी जो आहे तो गणपती. नम्र होणाऱ्या देवांच्या शत्रूंना अत्यंत त्रस्त करणारा गणपती. जे कोणी त्याला शरण येत आहेत देव, तर ते देव
युद्धात हारता आहेत, त्यांच्या शत्रूंकडून, वाईट शक्तींकडून, राक्षसांकडून, दैत्यांकडून, तर अशा देवांना त्यांच्यावर कृपा करून त्यांच्या शत्रूंना त्रास देणारा, सळोकीपळो करून सोडणारा जो कोणी आहे तो म्हणजे गणपती. चरणी नमस्कार करणाऱ्यांच्या आत्यंतिक आपत्ती दूर करणारा, म्हणजे जे त्याला शरण येतात, त्याच्या पायावर सर्वस्व ठेवतात, त्याच्याकडे आशेने पाहतात, त्याची पूजा करतात, चरणांना नमस्कार करतात गणपतीच्या, असे जे लोक आहेत, असे भक्त आहेत, अशा भक्तांना जे त्याला शरण आलेत, त्यांच्या ज्या काही आत्यंतिक आपत्ती असतील, संकट असतील, इमर्जन्सी त्यांच्यावर काही आलेली आहेत, आत्यंतिक याचा तो अर्थ की ते सगळ्या आपत्ती, ते सगळे संकट, त्रास दूर करणारा जो आहे तो गणपती, ज्यास सुरेश्वर म्हणजे सूर म्हणजे देव, देवतांचा सुद्धा जो ईश्वर आहे तो सुरेश्वर जो आहे तो, आणि निधीपती, निधी, अष्टसिद्धी नवनिधी असं म्हटलंय, 9 प्रकारच्या निधी असतात, म्हणजे वेगवेगळ्याच्या सिद्धीत समजा, तर त्या निधींचा जो अधिपती आहे, मुख्य आहे, त्यांचा मालक आहे तो आहे गणपती. गजराज, गजराज म्हणजे हत्तींचा राजा. गणाधिपती, गणांचा अधिपती, सेनापती. महेश्वर म्हणजे महान ईश्वर, मोठा ईश्वर, इत्यादी नावांनी ज्याला संबोधले जाते किंवा बोलवले जाते, ज्याची आठवण केली जाते, स्मरण केलं जातं, अशा श्रेष्ठांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या गजाननाचा, गणपतीचा मी नेहमी आश्रय करतो, म्हणजे मी नेहमी अशा गणपतीला शरण जातो. हे सगळे गुण असणारा जो गणपती आहे त्याला. तर या दुसऱ्या श्लोकाचा शब्दशः अर्थाचा पुन्हा एकदा पहा. नम्र न होणाऱ्यांना अतिशय भीतीप्रद, नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी, नम्र होणाऱ्या देवांच्या शत्रूंना अत्यंत त्रस्त करणारा, चरणी नमस्कार करणाऱ्यांच्या आत्यंतिक आपत्ती दूर करणारा, ज्यास सुरेश्वर, निधिपती, गजराज, गणाधिपती, महेश्वर इत्यादी नावांनी संबोधले जाते, अशा श्रेष्ठांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या गजाननाचा मी नेहमी आश्रय करतो, म्हणजे मी नेहमी त्यांना शरण जातो, असा याचा अर्थ आहे. तिसरा श्लोक पुढे आहे. समस्त लोक शंकरम निरस्त दैत्य कुंजरम दरेतरोदरम वरम वरेभवक्त्रमक्षरम कृपाकरम क्षमाकरम मुदाकरम यशस्करम मनस्करम नमस्कृताम नमस्करोमि भास्वरम. तिसरा श्लोक याचा अर्थ असा आहे. समस्त लोकांचे कल्याण करणाऱ्या, मत्त दैत्यांचा नाश करणाऱ्या, म्हणजे जे उन्मत्त झालेले आहेत, तर जे उन्मत्त दैत्य त्यांचा नाश करणाऱ्या, विशाल उदर असलेल्या म्हणजे मोठं पोट असलेल्या, श्रेष्ठ भव्य हत्तीचे मुख असलेल्या, म्हणजे एक मोठा हत्ती आहे तर त्याचं मोठा असा चेहरा, मुख, मस्तक असलेला जो आहे तो अविनाशी, अविनाशी म्हणजे कधीही नाश न पावणारा, कृपाशील म्हणजे जो दयाळू आहे, कृपा करणारा आहे भक्तांवर, क्षमाशील म्हणजे जो क्षमा करतो, काहीही चुका झालेल्या असतील भक्तांकडून कळत न कळत तर त्यांना क्षमा करणारा असा क्षमाशील आहे. शील म्हणजे आचरण करणारा, क्षमेचं आचरण करणारा म्हणजे क्षमा करणारा, कृपा करणारा असा. आनंदाची खाण असलेला, यश देणारा, नमस्कार करणाऱ्यांना मन देणारा, म्हणजे नमस्कार करणाऱ्यांना म्हणजे जे काही शिवसंकल्प, शिव म्हणजे शुभ किंवा पवित्र, पवित्र म्हणजे चांगला उत्तम कार्यासाठी कोणीतरी काहीतरी संकल्प केलाय मनात, तर अशांना किंवा शुभ संकल्प करणारे जे नमस्कार करणारे आहेत त्याला कृपाकरम, क्षमाकरम, मुदाकरम, यशस्करम, मनस्करम, नमस्कृताम नमस्करोमि भास्वरम असा याचा अर्थ आहे. म्हणजे कृपा करणारा जो आहे, क्षमा करणारा जो आहे गणपती, मुदाकरम म्हणजे प्रसन्न होणारा जो आहे, किंवा यश देणारा, आनंदाची खाण म्हणजे मुदाकरम, मुद म्हणजे आनंद, प्रमोद किंवा मोद म्हणतो ना, मोद म्हणजे आनंद, मुदाकरम. यशस्करम म्हणजे यश देणारा जो आहे तो, आणि मनस्करम म्हणजे मन, शिवसंकल्पयुक्त मन जो देतो, म्हणजे आपल्या मनाची शक्ती जो वाढवतो की
शुभ संकल्पांनी युक्त असं आपलं मन करतो, मन बनवतो, तो कोण आहे? म्हणजे चांगले विचार मनात आणतो आणि त्या मनांना डिसिजन घेण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी किंवा संकल्प करण्यासाठी काहीतरी आयडिया, काहीतरी थॉट, काहीतरी प्रोसेस मनामध्ये एक चांगल्या विचारांचा संकल्प आपण घेतो की आपल्याला हे करायचं आहे असं आपण ठरवतो. तर ते कोण करून देतं? तर ते तसं मन देण्याचं काम, संकल्पयुक्त शुभ संकल्पांचं मन देण्याचं काम, तसं मन देणारं कोण आहे? तर गणपती. आणि देदीप्यमान गजानन नमस्कृताम नमस्करोमि भास्वरम. भास्वरमचा अर्थ आहे की देदीप्यमान, प्रकाशित, प्रकाशमान असा जो गजानन आहे त्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. नमन करणाऱ्यास योग्य असा तो गणपती. तर याचा अर्थ असा आहे शब्दशः 3ऱ्या श्लोकाचा, समस्त लोकांचे कल्याण करणाऱ्या, उन्मत्त दैत्यांचा नाश करणाऱ्या, विशाल उदर म्हणजे पोट असलेल्या, श्रेष्ठ असलेला, भव्य हत्तीचे मुख असलेल्या, अविनाशी, कृपाशील, क्षमाशील, आनंदाची खाण असलेल्या, यश देणाऱ्या, नमस्कार करणाऱ्यांना शिवसंकल्पयुक्त मन देणाऱ्या देदीप्यमान गजाननास मी नमस्कार करतो. यानंतर 4था श्लोक आहे, अकिंचनार्ती मार्जनम चिरंतनोक्ती भाजनम पुरारी पूर्वनंदनम सुरारी गर्वचर्वणम प्रपंचनाशभीषणम धनंजयादिभूषणम कपोलदानवारणम भजे पुराणवारणम. हा आहे 4था श्लोक. याचा अर्थ आपण समजून घेऊया. अर्थ असा आहे की दरिद्री जनांचे म्हणजे गरीब लोकांचे दुःख दूर करणाऱ्या, वेदांच्या स्तुतीस पात्र असणाऱ्या म्हणजे वेद ज्याची स्तुती करतात असा जो अधिकारी देव आहे तो, शंकरास सर्वप्रथम आनंदित करणाऱ्या, शंकराला जो आनंद देतो त्याचा तो मुलगा, तो दैत्यांचा गर्व नष्ट करणाऱ्या, जे राक्षसांना स्वतःबद्दल, स्वतःच्या वाईट शक्तींबद्दल गर्व असतो तो नष्ट करणारा, त्यांना हरवून, आणि प्रपंचाचा नाश करते वेळी भयानक होणाऱ्या, प्रपंच म्हणजे 5 प्रकारचे कर्म, त्यांचा प्रपंच म्हणजे संसार, हा जो संसार आहे पंचमहाभूतांनी बनलेला, तर याचा नाश करायच्या वेळी म्हणजे एक प्रकारे प्रलयाच्या वेळी, विनाशाच्या वेळी जो भयानक आहे, हा नाश करताना जो भयानक असतो होतो, अशा भयानक होणाऱ्या अग्नी इत्यादी देवतांचे भूषण असलेल्या, अग्नी हा पवित्र मानला जातो, तेजस्वी मानला जातो, पूजनीय मानला जातो, तर अग्नीचं सुद्धा भूषण, अग्निदेवतेचं सुद्धा मान कोण आहे? तर गणपतीचा आहे. कपोल भागी येणाऱ्या मदास पुसणाऱ्या. आता हे असं काय लिहिलं इथे, तर याचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. कपोल भागी म्हणजे कपाळावर, गणपतीचं जे कपाळ आहे, अर्थात ते हत्तीचं मुख, हत्तीचं मस्तक गणपतीला आहे, त्यामुळे हत्तीच्या मस्तकावर जसा कपाळावर, हत्तीच्या कपाळावर जसा मदस्त्राव होत असतो, एक प्रकारचा विशिष्ट सुगंधित रस, द्रव पदार्थ तिथून घामासारखा झरत असतो आणि त्याला मद म्हणतात. तर तसा गणपतीचाही कपोल भागातून, कारण मस्तक हत्तीचा असल्यामुळे हत्तीचा जसा तिथे कपाळातून मदाचा स्त्राव होतो, तर तिथे गणपतीच्या सुद्धा कपाळावर, कपोल भागात म्हणजे ललाटावर जो मद येतो आहे, तो मद पुसणारा जो आहे, म्हणजे तो स्वतःच तो मद पुसतो आहे, तो एक प्रकारचा विशिष्ट दर्प असलेला, सुगंधित गंध असलेला, एक मोहक आकर्षक असा फुलांना किंवा फुलांवर जसे भ्रमर असतात, भोंगे असतात, त्यांच्यावर आकर्षित होऊन त्यांच्यावर येणारे आणि त्यातून रस घेणारे, तसे हत्तीकडे आकर्षित होणारे असतात. तर त्यांच्यासाठी जो मद येतोय त्याला, तर तो पुसतोय, तो म्हणजे एक प्रकारचा तो स्त्रवतोय, कपाळातून बाहेर पडतोय तो द्रव पदार्थ, ज्याला मद म्हणलेलं आहे,
तर मध नाही, मद. तर तो जो स्वतः पुसतोय स्वतःचा मध असा. आणि प्राचीन गजश्रेष्ठाची, अशा त्या प्राचीन गजश्रेष्ठाची म्हणजे गजांमध्ये श्रेष्ठ असलेला तो गज नाही आणि तो मनुष्य नाही, तो प्रत्यक्ष ईश्वरच आहे. पण त्याचं चेहरा, त्याचं मस्तक गजाचं असल्यामुळे गजांमध्येही त्या, आणि तो बुद्धिमान असल्यामुळे अर्थात त्याला गजांमध्ये श्रेष्ठ गज म्हटले गेलेलं आहे. पण त्यामुळे त्याचं गज म्हणणं त्याला किंवा श्रेष्ठ गज म्हणणं हे त्याचं भूषण आहे, हे त्याची निंदा किंवा उपहास नाही आहे. हे गणपतीचं, हे इतर गजांचं, इतर हत्तींची स्तुती आहे एक प्रकारे, की त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्या मस्तकाला धारण करणारा असा हा ईश्वर आहे. तर अशा गणपतीची मी सेवा करतो, असा याचा अर्थ आहे. तर या 4थ्या श्लोकाचा अर्थ परत एकदा शब्दशः वाचून घेऊ. दरिद्री जनांचे दुःख दूर करणाऱ्या, वेदांच्या स्तुतीस पात्र असणाऱ्या, शंकरास सर्वप्रथम आनंदित करणाऱ्या, दैत्यांचा गर्व नष्ट करणाऱ्या, प्रपंचाचा नाश करतेवेळी भयानक होणाऱ्या, अग्नी इत्यादी देवतांचे भूषण असलेल्या, कपोल भागी येणाऱ्या मदास पुसणाऱ्या प्राचीन गजश्रेष्ठाची मी सेवा करतो. 5वा श्लोक असा आहे. नितांत कांत दंत कांतिमंत कांत कात्मजम. पुन्हा ऐका. नितांत कांत दंत कांतिमंत कांत कात्मजम, अचिंत्य रूपमंत हीनमंतराय कृंतनम, रुधंतरे निरंतरम, वसंतमेव योगिनां तमेकदंतमेव तं विचिंतयामि संततम. 5व्या श्लोकाचा अर्थ मराठीत असा आहे की ज्याच्या दातांची शोभा अत्यंत देखणी आहे, यमाचाही नाश करणाऱ्या शंकराचा जो पुत्र आहे, म्हणजे ज्याचे दात खूप शोभून दिसताय, शुभ्र असे, आणि यमाचा नाश करणारा जो शंकर आहे, यमाचा नाश म्हणजे यमाला हरवणारा, यमाला मिटवणारा नाही, तर यमराजाला, म्हणजे यमराज हा एक काळ आहे, मृत्यूचा देवता आहे. तर मृत्यू देवता जो आहे, जो सृष्टीतील सर्व जीवांचे, मनुष्यांचे प्राण घेतो, हरतो, त्यांना मुक्तीकडे घेऊन जाण्यासाठी आणि किंवा त्यांना त्यांच्या कर्मानुसार शिक्षा देण्यासाठी नरकात आणि स्वर्गात त्यांना पुढे सरकवण्यासाठी किंवा परत मनुष्य योनीत किंवा कोणत्या ना कोणत्या प्राणीच्या योनीमध्ये जीवाला, आत्म्याला जन्म देण्यासाठी पुढे पहिले तो मृत्यू देतो. तर तो मृत्यूचा देवता जो आहे, सूर्याचा मुलगा यमराज, धर्मराज यमराज, तर त्या यमाला नाश करणारा म्हणजे त्याला हरवणारा किंवा यमाला मुठीत ठेवणारा, एक प्रकारे त्याच्यावर कंट्रोल करणारा. यम म्हणजे काळ आहे आणि मृत्यू म्हणजेच काळ आहे. यम, मृत्यू आणि काळ हे एकच आहे. यमराजच मृत्यू आहे आणि यमराजच मृत्यू देवता आणि काळ आहे, काळ. आणि काळावर कंट्रोल करणारा जो असतो तो आहे शंकर, म्हणजेच महाकाळ. शंकराचं एक नाव आहे महाकाळ. तर काळाला जो स्वतःच्या अधीन ठेवतो, स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवतो, तर तो देवता म्हणजे महाकाळ आहे. महाकाळ, उज्जैनला तुम्ही ज्योतिर्लिंग पाहिलं असणार किंवा ऐकलं असणार, तर ते महाकाल स्वरूप आहे. आणि तिथे चिताभस्म लावलं जातं शंकराच्या लिंगाला, शिवलिंगाला, पिंडीवर रोज लेपन केलं जातं, वाहिलं जातं ताजं चितेचं भस्म. कारण चितेचं भस्म हे मृत्यूचा पुरावा आहे. मृत्यूची देवता यमराज आहे, म्हणजेच काळ आहे. आणि काळाला कंट्रोल करणारा महाकाळ, त्याच्यासाठी त्या मृत्यूच्या घटनेचा तो जो रक्षा आहे, राख आहे, अस्थींची रक्षा आहे, ती तिथे महाकाळाला अर्पण केली जाते. तर असा जो शंकर आहे, जो यमालाही नाश करणारा म्हणजे वश करणारा आहे, त्याचा जो मुलगा आहे, म्हणजे कोणाचा? शंकराचा. यमाचा नाश करणाऱ्या किंवा हरवणाऱ्या, यमाला किंवा कंट्रोलमध्ये ठेवणारा जो शंकर आहे, त्याचा जो पुत्र आहे, म्हणजे शंकराचा जो मुलगा आहे, ज्याच्या स्वरूपाचे चिंतन करता येत नाही, तो जो मुलगा आहे शंकराचा,
त्याचं स्वरूप चिंतन करता येत नाही. म्हणजे प्रयत्न केला तर जमेलही, पण नुसतं जमेल असं नाही, कारण की त्याचं इतकं विराट आणि इतकं विविधांगी असं रूप आहे, स्वरूप आहे, त्याचं अस्तित्व आहे, त्याच्या शक्तीचं, ऊर्जेचं दर्शन आहे. तर ते असं सहज मानवी बुद्धीत पकडता येत नाही, चिंतन करता येत नाही, त्याच्यावर विचार करता येत नाही. चिंतन म्हणजे विचार करता येत नाही, स्मरण करता येत नाही. ज्याचा कधी शेवट नाही, गणपतीचा कधीही शेवट होत नाही. तसेच जो संकटांचा नाश करतो, वेगवेगळे संकट आलेले असतात भक्तांवर, मग देव असो, मनुष्य असो, जीव असो, दानव असो, कोणी असो, तर त्यांचा जो नाश करतो, संकटांचा नाश करतो तो. आणि योगीजनांच्या अंतःकरणात सदैव जो निवास करतो, योगीजन म्हणजे जे कोणी तपस्वी असतील, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात वेगवेगळे योगी असणार. योगीचा अर्थ फक्त योग साधना करणारे नाहीत, ते तर आहेच, पण कोणत्याही क्षेत्रात कष्ट करणारे, श्रम करणारे, एक विशेष प्रावीण्य, स्किल मिळवलेले जे आहेत, ज्ञानी असे लोक, तर असे योगीजन आहेत. आणि अशा योगीजनांच्या अंतःकरणात, मनामध्ये जो सदैव राहतो, निवास करतो, कारण त्याचीच ऊर्जा आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि ज्ञान आहे, त्यामुळे ते ज्ञानी किंवा योगी बनले आहेत. म्हणजे योगी आहे त्यांच्या अंतःकरणात, हृदयात, विचारात, त्यांच्या आत्म्यात अर्थातच गणपती आहे, म्हणूनच तर ते ज्ञानी आहेत, कारण तिथे गणपती आहे. तर असा जो गणपती, अशा एकदंताचे मी सतत चिंतन करतो, असं इथे 5व्या श्लोकात लिहिलेलं आहे. याचाच अर्थ आपण परत एकदा 5व्या श्लोकाचा सरळ सरळ वाचून काढू, की ज्याच्या दातांची शोभा अत्यंत देखणी आहे, यमाचाही नाश करणाऱ्या शंकराचा जो पुत्र आहे, ज्याच्या स्वरूपाचे चिंतन करता येत नाही, ज्याचा कधी शेवट नाही, तसेच जो संकटाचा नाश करतो, योगीजनांच्या अंतःकरणामध्ये जो सदैव निवास करतो, राहतो, अशा एकदंताचे मी सतत चिंतन करतो. आणि 6वा श्लोक असा आहे की, शेवटचा श्लोक आहे हा बहुतेक, हा शेवटचा श्लोक आहे, याचा आपण अर्थ पाहू. महागणेश पंचरत्नम आदरेण योन्वयहम प्रजल्पति प्रभातके रुधि स्मरन् गणेश्वरम अरोगताम अदोषताम सुसाहितिम सुपुत्रताम समाहितायुरष्ट भूतिम अभ्युपैति सोअचिरात. या 6व्या श्लोकाचा अर्थ असा आहे की, अंतःकरणात गणेशाचे स्मरण करत जा. हे जे 5 पंचरत्न स्तोत्र म्हणजे 5 रत्नांचं स्तोत्र आहे. तर 5 रत्न म्हणजे हे 5 श्लोक आहेत, पहिले 5 श्लोक जे आतापर्यंत आपण ऐकले. आणि हा शेवटचा श्लोक सांगतोय की हे गणपतीचं पंचरत्न स्तोत्र कसं वाचायचंय, केव्हा वाचायचंय, आणि याच्याने काय लाभ होतील, काय फायदे होतील हे पंचरत्न स्तोत्र म्हटल्याने. तर हेच या 6व्या श्लोकात सांगितलंय की अंतःकरणात गणेशाचे स्मरण करत जा. जो दररोज या महागणेश पंचरत्न स्तोत्राचे आदराने पठण करतो, वाचन करतो किंवा आठवतो, त्या भक्ताचे रोग लवकर नष्ट होतात. जो रोज पहाटे महागणेश पंचरत्न स्तोत्र म्हणतो तो, त्याचे रोग नष्ट होतात. मग रोग कोणतेही असो, आणि दोषही नाहीसे होतात. त्यात काही कमतरता असतील त्या व्यक्तीमध्ये, त्याच्या स्वभावामध्ये, वागण्यामध्ये, तेही कमी होतील. आणि त्या भक्ताला उत्तम संगतीचा आणि उत्तम पुत्रांचा लाभ होतो. उत्तम संगती म्हणजे चांगले मित्र, चांगले सहकर्मी, कामाच्या ठिकाणी आणि घरी, आत बाहेर आपतेष्ट सगळे चांगलेच विचारांचे लोक त्याला भेटतात. उत्तम सहवास, संगत मिळते आणि त्यातून तो उत्तम बनत जातो. आणि उत्तम पुत्रांचा लाभ होतो, म्हणजे फक्त तो व्यक्तीच चांगला होतो असा नाही. जो गणेश महापंचरत्न स्तोत्र म्हणतोय तोच नाही, तर त्याच्या सोबत राहणारे लोक आणि त्याचे मुलं मुली, अपत्य, नातवंड, कोणीही असो, त्याच्या घरामध्ये येणारी पुढची पिढी सुद्धा, त्यांना सुद्धा हे लाभकारी आहे त्याच्यामुळे, कारण त्याने वाचलेलं आहे किंवा तो हे रोज म्हणतो म्हणून. त्यास समाधानी आयुष्य लाभून लवकरच अष्ट ऐश्वर्यांचा लाभ होतो. 8 प्रकारचे ऐश्वर्य असतात. तसे आपण षड ऐश्वर्य ईश्वराचे जाणतो. श्री, शक्ती, लक्ष्मी किंवा असेच काही सौंदर्य वगैरे, संपत्ती वगैरे, असे 6 प्रकारचे ऐश्वर्य आहेत ईश्वराचे.
अष्टैश्वर्यांबद्दल मला जास्त माहिती नाही आहे. तुम्हाला कोणाला माहिती असणार जाणकारांना तर नक्कीच याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये लिहा. तर हा सगळा लाभ होतो हे सांगितलेलं आहे. म्हणजे या स्तोत्राचा, या 5 श्लोकांचा काय वाचनाने फायदा होतो या स्तोत्राचा एकंदर हे आपल्याला इथे सांगितलं. याचा 6व्या श्लोकाचा अर्थ आपण परत पाहू की अंतःकरणात गणेशाचे स्मरण करत जो दररोज पहाटे या महागणेश पंचरत्न स्तोत्राचे आदराने पठण करतो त्याचे रोग लवकर नष्ट होतात, दोष नाहीसे होतात, त्याला उत्तम संगतीचा आणि उत्तम पुत्रांचा लाभ होतो, त्यास समाधानी आयुष्य लाभून लवकरच अष्टैश्वर्यांचा लाभ होतो. आणि संस्कृतच्या शेवटी या स्तोत्राच्या शेवटी रचनाकाराने स्वतःचं नाव सांगितलेलं आहे. इति श्रीमत् शंकराचार्य विरचितम महागणेश पंचरत्न स्तोत्रम संपूर्णम. इति म्हणजे असे हे श्रीमत् शंकराचार्य विरचितम. विरचित म्हणजे रचलेलं. कोणी? श्रीमत् शंकराचार्यांनी. आदि शंकराचार्य त्यांनी हे रचलेलं. त्यांनी बऱ्याच गोष्टी रचलेल्या, स्तोत्र श्लोक वगैरे. तर त्यात हे गणपतीसाठी महापंचरत्न स्तोत्र रचलेलं आहे. तर हे आता इथे संपूर्ण म्हणजे पूर्ण झालेलं आहे, इथे संपलेलं आहे. तर तुम्हाला हे आवडलं असेल. आपण परत एकदा फक्त अर्थ वाचू मराठीतला सर्व श्लोकांचा फक्त अर्थ, म्हणजे तुम्हाला एक सलग आनंद घेता येईल. महापंचरत्न स्तोत्र. गणेश महापंचरत्न स्तोत्र. ज्याने आनंदाने हातात मोदक घेतला आहे, जो सदा मुक्ती प्राप्त करून देणारा आहे, ज्याने चंद्ररूपी अलंकार धारण केला आहे, जो भक्तीत रममाण होणाऱ्यांचे रक्षण करतो, अनाथांचा जो एकमेव नाथ आहे, हत्तीचे रूप घेणाऱ्या सिंदूर नावाच्या दैत्याचा ज्याने नाश केला, नम्र झालेल्यांचे अमंगल जो ताबडतोब नष्ट करतो, त्या विनायकाला मी नमस्कार करतो. नम्र न होणाऱ्यांना अतिशय भीतिप्रद जो वाटतो, नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे जो तेजस्वी आहे, नम्र होणाऱ्या देवांच्या शत्रूंना अत्यंत त्रास देणारा आहे, जो चरणी नतमस्तक नमस्कार करणाऱ्यांना आत्यंतिक त्यांच्या आपत्त्या आहेत त्या दूर करणारा जो आहे, ज्यास सुरेश्वर म्हणजे देवांचा ईश्वर, निधिपती म्हणजे नवनिधींचा स्वामी, गजराज गणाधिपती म्हणजे गणांचा सेनापती, महेश्वर इत्यादी नावांनी संबोधलं जातं, उल्लेखलं जातं, अशा श्रेष्ठांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या गजाननाचा मी नेहमी आश्रय करतो. समस्त लोकांचे कल्याण करणाऱ्या, मत्त दैत्यांचा नाश करणाऱ्या, विशाल उदर असलेल्या, श्रेष्ठ भव्य हत्तीचे मुख असलेल्या, अविनाशी, कृपाशील, क्षमाशील, आनंदाची खाण असलेल्या, यश देणाऱ्या आणि नमस्कार करणाऱ्यांना शिवसंकल्प म्हणजे शुभ पवित्र संकल्पांनी युक्त असणारं मन देणाऱ्या दैदिप्यमान गजाननाला मी नमस्कार करतो. दरिद्री जनांचे दुःख दूर करणाऱ्या, वेदांच्या स्तुतीस पात्र असलेला जो आहे अशा गणेशाला, शंकराला सर्वप्रथम आनंदित करणारा, दैत्यांचा सर्व गर्व नष्ट करणारा, प्रपंचाचा नाश करतेवेळी भयानक होणारा, अग्नी इत्यादी देवतांचा जो भूषण आहे असा आभूषण असलेला, त्यांचा मान असलेला, कपोल भागी येणाऱ्या मदास पुसणारा, प्राचीन गजश्रेष्ठ जो आहे त्या गजश्रेष्ठाची म्हणजेच गणपतीची मी सेवा करतो. ज्याच्या दातांची शोभा अत्यंत देखणी आहे, यमाचाही नाश करणारा शंकर जो आहे त्या शंकराचा जो पुत्र आहे म्हणजे गणपती, ज्याच्या स्वरूपाचे चिंतन करता येत नाही, ज्याचा कधी शेवट नाही, तसेच जो संकटांचा नाश करतो, योगीजनांच्या अंतःकरणात सदैव जो निवास करतो, अशा एकदंताचे मी स्मरण चिंतन नेहमी करतो. आणि ह्या 5 श्लोकांनंतर याचा लाभ सांगितला आहे या स्तोत्राचा 6व्या श्लोकात, की अंतःकरणात गणेशाचे स्मरण करत जो दररोज पहाटे या महागणेश पंचरत्न स्तोत्राचे आदराने पठण करतो, वाचन करतो, त्याचे रोग लवकर नष्ट होतात, सगळे दोष नाहीसे होतात, त्याला उत्तम संगतीचा, सोबतीचा आणि उत्तम पुत्रांचा लाभ होतो, त्यास समाधानी आयुष्य लाभून लवकरच अष्टऐश्वर्यांचा लाभ होतो. असं श्रीमद शंकराचार्य, आदिशंकराचार्य यांनी रचलेलं हे महागणेश पंचरत्न स्तोत्र इथे संपूर्ण झालं. तर आशा आहे की तुम्हाला गुड रीडिंग चॅनलवर हे व्हिडिओज आवडत असतील.
महागणपतीची, आपल्या गणपतीची नेहमीची सुख करता दुःख करता ही आरती जी आहे ही आपल्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आरतींच्या विभागामध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्हाला नक्कीच सापडेल. तुम्ही तीही त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ जो रामदास स्वामींनी ही आरती रचताना भावार्थ लिहिलेला आहे, एक प्रकारे भाव व्यक्त केलेला आहे, तो आपण समजून घेऊ तिथे. आणि गणपतीचे वेगवेगळे स्तोत्र, अथर्वशीर्षाची 3 भागांची शृंखला, 3 वेगवेगळे व्हिडिओज, आणि या व्यतिरिक्त साईंचे काही व्हिडिओज आणि साईंच्या सच्चरित्राची पोथी, आणि याही व्यतिरिक्त आता नवीन बरेच काही गोष्टी उपलब्ध आहेत आणि उपलब्ध होत राहतील. वेगवेगळे स्तोत्र आहेत. 16 सोमवारच्या व्रतकथेचेही काही भागात व्हिडिओज आपल्याकडे आहेत आणि आपल्याच चॅनलवर, गुड रीडिंग चॅनलवर अजूनही नवीन नवीन स्तोत्र, नवनवीन देवांच्या कथा आणि ग्रंथ, मराठी ग्रंथांचे अनुवाद किंवा त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, अर्थ सांगितला जाईल. तो तुम्ही नक्की ऐका, नक्की अनुभवा आणि शेअर करा तुम्हाला जेही व्हिडिओ आवडतील. हा व्हिडिओ आवडला असेल यालाही शेअर करा तुमच्या आप्तेष्टांमध्ये, मित्रपरिवारामध्ये, घरामध्ये, नातेवाईकांमध्ये. आणि तुम्हाला काही सुचवायचं असेल, काही सल्ला द्यायचा असेल किंवा तुमचं मत प्रदर्शित करायचं असेल तर कमेंट सेक्शन तुमचं स्वागत आहे. तिथे तुम्ही तुमचा अभिप्राय द्या, कमेंट करा आणि लाईक करा जर आवडला असेल हा व्हिडिओ. तुम्ही जेवढे लाईक कराल त्यामुळे होणार असं आहे की आणखीन जास्त मराठी भाषिकांपर्यंत किंवा मराठी अभ्यासकांपर्यंत जगभरात हे आपले व्हिडिओ, आपलं चॅनल पोहोचणार आहे आणि त्यांना याचा फायदा होणार आहे. सरळ सोप्या मराठी भाषेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपलेच मराठीतले किंवा नेहमी आपण मराठी जन जे स्तोत्र संस्कृतचे वगैरे गातो, पद गातो, श्लोक म्हणतो नेहमीच्या वेळी, कधीही कोणत्या सणावाराच्या निमित्ताने किंवा रोज, ते समजून घेण्याचा, परत एकदा त्यांना साध्या सरळ सोप्या भाषेत अभ्यास करण्याचा आपण इथे प्रयत्न करतोय, एकमेकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर हा संवाद आहे, हे नवीन नातं जोडलं जातंय या स्तोत्रांच्या आणि पोथ्यांच्या आणि आरत्यांच्या, श्लोकांच्या माध्यमातून, त्यांचा अर्थ समजून घेण्याच्या माध्यमातून आपला गुड रीडिंग परिवार मोठा होतोय. आणि मला अतिशय आनंद होतोय की हा परिवार आता 200च्या पलीकडे पोहोचतोय. आणि आता मला आशा आहे की लवकरच तुम्ही सबस्क्राईब करा, आणखी लोकांना सभासद होऊ द्या, आपल्या फॅमिलीचा, कुटुंबाचा हिस्सा बनवा. हे व्हिडिओज त्यांना शेअर करा, त्यांना आनंद द्या. आणि सणावाराला जेव्हा आपल्याला स्तोत्र म्हणायची वेळ येते, आरत्या गायची वेळ येते, तेव्हा आपण फक्त पोपटपंची न करता त्याचा अर्थ समजून घेतला तर सगळ्यांनाच यातून मनाचं एक छान समाधान मिळेल की मी जे म्हणतो आहे, मी ज्या देवाला स्तुती करतोय संस्कृत भाषेत किंवा मराठीमध्येच काही ओवीबद्ध काही किंवा अभंग वगैरे किंवा असं काही गातोय, बोलतोय, तर त्याचा नक्की अर्थ काय आहे, किंवा एखादी पोथी वाचतोय, पारायण करतोय, तर त्यात लिहिलं काय आहे, ते पूर्णपणे नाही समजत. काही काही गोष्टी समजताय तर त्या अर्धवट नको समजायला, तर ते पूर्ण समाधान मनाला मिळायला हवं. जे लिहिलं गेलंय ते बेसिक समजणं सोपं जावं, एवढी माझी अपेक्षा आहे. आणि ही तुमचीही कुठे ना कुठे तुम्हाला चिंता लागून राहिलेली असेल. आपण गुगलवर सर्च करणार, अर्थ पाहणार, तो वाचत राहणार, असं प्रत्येक वेळी नाही होत, एवढा वेळ नसतो. त्यामुळे 1-2दा किंवा परत परत हे व्हिडिओज तुम्ही नुसते कानांनी ऐकत राहाल तरीसुद्धा तुम्हाला यातून बरेच नवीन अर्थ उपलब्ध जातील प्रत्येक वेळी. आणि नवीन प्रश्नही पडत जातील कदाचित की असा शब्द आहे, असं या श्लोकात असा अर्थ लिहिला आहे, किंवा या स्तोत्रात असं वर्णन केलेलं आहे एखाद्या देवाचं, किंवा पोथीमध्ये असा एखादा मुद्दा सांगितलेला आहे एखाद्या पोथीमध्ये, किंवा देवाच्या अवताराचा एखादा प्रसंग, संतांच्या लीलेचा एखादा प्रसंग असा सांगितलेला आहे. तर तो अनुभव तुम्ही प्रत्यक्ष घेऊ शकाल जेव्हा तुम्हाला अर्थ मिळेल. मग तुम्ही पुढे कधी पारायण कराल किंवा साधे अभ्यास म्हणून पोथी वाचाल किंवा आरती गाल, आरती करताना किंवा श्लोक स्तोत्र म्हणाल कोणत्याही देवाची पूजा करताना, अभिषेक करताना, तर तेव्हा ते फक्त शब्द राहणार नाही, ते तुम्हाला आतपर्यंत समजलेले असणार. आणि हेच आपलं ध्येय आहे आपल्या चॅनलचं. त्यामुळे कृपया 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि माझ्या काही चुका झालेल्या असतील, कोणत्याही व्हिडिओमध्ये काहीही सांगताना कमी जास्त झालेलं असेल अर्थामध्ये, संदर्भ बदलू शकतात, माझं ज्ञान खूप तोकडं आहे, थोडं आहे, तर ते नक्कीच तुम्ही तुमच्या कमेंटमधून वाढवा. आणि इतर भक्तांना सुद्धा, इतर श्रोत्यांना आणि वाचकांना किंवा आपल्या व्ह्युअर्सला सुद्धा
सामील करून घ्या, तुमच्या ज्ञानाचा अनुभव द्या. आणि गुड रीडिंग चॅनलला परत एकदा म्हणतोय, एकदा सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशन्स क्लिक करा, जे बेल आयकॉन दाबताय, घंटी वाजवताय, त्यानंतर खाली व्हिडिओच्या खालीच आहे, तुमच्या उजव्या हाताला, व्हिडिओच्या डाव्या हाताला. आणि ऑल नोटिफिकेशन्समुळे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन्स येत राहतील. पुढे जेव्हाही मी व्हिडिओ टाकेल त्याचे प्रीमियर्स किंवा त्याचे अपडेट्स येत राहतील. जेव्हा जेव्हा मला लाईव्ह येता येईल, लाईव्हची सुविधा उपलब्ध झाल्यावर आपल्या चॅनलवर, तेव्हा मी तुम्हाला तसे कळवेलच. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष एकमेकांशी लाईव्ह बोलता येईल आणि मला आनंदच होईल. मी फक्त एक विद्यार्थी आहे, मी कोणी ज्ञानी नाही, मी अभ्यासक नाही, मी पुजारी नाही आणि मी शास्त्रांचा ज्ञाता नाही. मी फक्त एक साधा सरळ विद्यार्थी आहे, जो मला जसा समजला आहे तसा अर्थ समजावून सांगतोय, किंवा मला जिथे कुठे शब्दांचा अर्थ लिहून मिळालेला आहे तोच मी वाचून तुमच्याशी शेअर करतोय, सांगतोय. बस एवढंच. तर तुम्हाला आवडलं असेल नक्की आम्हाला कळवा. मी प्रतीक्षा करतोय तुमच्या कमेंट्सची. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ, नवीन वेगळ्या एखाद्या देवाबद्दल किंवा गणेशाबद्दल किंवा संतांबद्दल, नवीन चरित्रांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी ग्रंथांना, पुस्तकांना जाणून घेण्याचा आपण इथे प्रयत्न करूया. धन्यवाद.